ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा मोक्षमूलं गुरुर्कृपा सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय। निरंकारी राजमाता गुरु बचन अवतार की जय। आदरणीय सत्संग जी, प्रेमाने बोलूया सत्संगात। बऱ्याच वेळापासून आपण सत्संगाचा आनंद सत्संग प्राप्त करत होतो। प्रत्येक महात्मा जण आपले भाव ठेवत होते, हा सत्याचा संदेश सर्वांच्या कानांपर्यंत पोहोचावा म्हणून प्रयासही करत होते। जे जे भाव ठेवले सत्संगजी त्यांनी स्वतःच्या अनुभवावरूनच ठेवले। आज आम्ही जे प्राप्त केलंय ते आमच्या सहचार्यांना आम्ही सांगतोय। सहचार्यांना याच्यासाठी सांगतोय की बाबा आम्ही आता तराईच्या मार्गाने आहे। आम्ही ज्या होडीत बसलोय ना ती होडी आम्हाला तारून नेणार आहे। आणि ज्यांना कोणाची तरायची इच्छा आहे, हा भवसागर तरुण जाण्याची इच्छा आहे ना, त्यांनी या आणि या आमच्या नावेमध्ये बसा, या सत्संग रूपी नावेमध्ये बसा की ज्याचा नावाडी स्वयं परमात्मा सद्गुरू आहे। आणि ज्याच्या हातामध्ये जर या परमात्म्याच्या हातात जर आपण आपला हात दिल्यानंतर विचार करा तो आपला हात सोडेल का? तो आपल्याला किनाऱ्यापर्यंत घेऊनच जाणार। असा हा 3 लोकाचा मालक आपला नावाडी आहे। या नावाड्याबद्दल मागील संतांनी खूप काही सांगितलं सत्संगात। या सद्गुरु बद्दल की मृत्यू लोकीचा तो देव ज्याचे नाव सद्गुरु राव, काळ नेतो सकळ लोका परी भीतो या गुरुच्या शिका। इथे काळाला यायची सुद्धा हिंमत नाही सत्संगात। हा काळ सुद्धा या सद्गुरूच्या हुकमावरच येऊ शकतो, असा हा दरबार भेटलेला आहे, असा हा संघ आपल्याला प्राप्त झालेला आहे। म्हणताना तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, हे खरं वैभव आपल्याला प्राप्त झालंय। आम्ही खरोखर या वैभवाचे धनी झालेले आहोत। भलेही आम्ही संसारामध्ये आमच्याकडे थोडी चणचण वासेल, या संसारी उपलब्ध्यामध्ये आमच्या भौतिक प्राप्ती आमच्या कमी असतील, असू द्या, परंतु आम्ही या खऱ्या वैभवाचे धनी झालो। जे वैभव जे मागील संतांनी प्राप्त केलं, जे माऊलींनी प्राप्त केलं, जे तुकाराम महाराजांनी प्राप्त केलं, जे नामदेव महाराजांनी प्राप्त केलं, नवे नवे गुरु नानक देवजी सुद्धा या वैभवाबद्दल सांगून गेले, ते वैभव आम्हाला प्राप्त झाले। मग आम्ही किती श्रीमंत आहोत। कैलासजींनी काल स्टेटस ठेवला होता ना, अहो जे काही इथे ठेवून जायचं आम्ही त्याच्या मागा लागलेलो, त्या वैभवाच्या मागा लागलेलो आम्ही। जे काही इथे राहणारच आहे, काही केलंही आपल्या बरोबर येणार नाहीये, त्या वैभवाच्या आम्ही मागे लागलो। आणि जे आमच्या बरोबर येणार आहे त्याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही। आज माणूस हेच करतोय ना, जे आमच्या संघ येणार आहे
मनुष्याचं त्याच्याकडे लक्षच नाही, परंतु ते लक्ष आपलं आहे की नाही? मग आता विचार करा, आम्ही आहे की नाही वैभवाचे धनी? का हो कैलाजी, झोपू नका. हे जागण्याची सवय येते, आता झोपायची वेळ नाहीये. आपणही जागायचं आणि इतरांना सुद्धा जागवायचंय. हाय का नाही वैभवाचे धनी? हे आमचे ट्रॅक्टर नांगर सगळं इकडंच राहणार आहे. नानाचा बँक बॅलन्स सुद्धा इथंच राहणार आहे. पण बरोबर काय येणार आहे नानाच्या? हा येणार आहे आपल्या बरोबर. असं आज आम्हाला याचा पिछा करायचा आहे, याचा पदर नाही सोडायचा सत्संगाची, कारण पूर्ण सद्गुरू आम्हाला भेटलेले आहे. माताजीने कैलाजी सांगत होते, दरवेळेस सत्संगाची नवीन नवीन थीम माताजी आपल्यासाठी देत आहेत. सुकून सुकून आमच्या जीवनात आलाय का? आलाय आमच्या जीवनात सुकून? का आम्ही नुसते हावहावच करतोय, पळपळच करतोय, धरधरच करतोय? चला, माताजी म्हणले विस्तार. कोणत्या दिशेने? अनंताच्या दिशेने. झाला आमचा विस्तार. गुरु ने जब ज्ञान दिया तो तंग दिली से मोड़ा है, अनहद और विशाल प्रभु से पल में नाता जोड़ा है. अनहद और विशाल प्रभु से. का आम्हाला मंदिरातल्या संकुचित देवाबरोबर जोडलंय का देवाने? कुठे गेला आमचा विस्तार? अभी भी भाषा वही पुरानी, अभी भी चलता चाल वही. गुरुने आम्हाला सगळं देऊन सुद्धा आम्ही अजून तसेच आहोत. आमची बोली भाषा आहे तशीच, आमचं चाल चलन आहे तसंच, आमचं वागणं आहे तसंच. कुठे विस्ताराच्या ठिकाणी झुकतोय आम्ही? तो तर अनंताच्या दिशेने सांगितलंय. आमचा विस्तार आमच्या मनाचाच विस्तार होऊन राहिलाय. आणि मग माताजींनी विषय दिला आत्ममंथन. विस्तार का नाही हो राहिलंय? कारण आमचं काहीतरी चुकतंय. त्याचं आत्ममंथन करा सर्वांनी. उभं राहून तर आम्ही म्हणतोय दास असं बोलतोय, दास तसं बोलतोय, दासला असं, दासला तसं. पण खरोखर मी दास आहे का? खरोखर मी दास पदाला पोचलोय का? कहने को तो जिसको देखो खुद को दास बताता है. म्हणायला तर सगळे म्हणतात की मी दास आहे, लेकिन दास भाव की मर्यादा को विरला कोई निभाता है. विरळा म्हणलेले बाबाजी, विरळा. आज आम्ही गुरुपूजा केली नका करू. गुरुचं आम्ही पूजन कमी केलं तरी चालेल, पण आम्हाला गुरुचं मानायचंय. बाबाजींचंच वाक्य आहे, दास भाव की मर्यादा को विरला कोई निभाता है. दास वही बनता है जो दिल से भोला भाला है. नतमस्तक सतवचनी रहता सदा दास मत वाला है. दास अगर बनना है तो हुक्म में रहना होता है. दास अगर बनना है तो सब कुछ सहना होता है. मन वचन और कर्म से जो भी अपना मान मिटाएगा, मीपणा सोडून द्यायचं आहे. कहे हरदेव प्रभु का वो जन सदा दास कहलाएगा. याला म्हणतात दास. हे मनमंथन आम्हाला करायचंय, हे आत्ममंथन आम्हाला करायचंय. हरदेववाणीमध्ये बाबाजींनी आमच्यासाठी सगळं काय लिहून ठेवलंय. काहीच सांगायचं आम्हाला ठेवलं नाहीये बाबाजींनी. नवे नवे हा सद्गुरू आपल्या भक्तांसाठी. कधी कधी महाराष्ट्रात आल्यानंतर आहे ना, महाराष्ट्राची बोलीभाषा बोलायचे की नाही? देव माझा मी विठ्ठलाचा किती वेळा अभंग घेतलेत. कधी कधी बाबाजींनी जनसामान्यांना समजवण्यासाठी मराठीतून अभंग सुद्धा गायलेले. रात्र गेली दिवस गेले जन्म येऊन काय केले. आपण ऐकले आहेत ना?
जर कन्नड मध्ये गेले बाबाजी तर त्यांच्यासारखे त्यांच्या संतांचे दाखले देऊन समजवायचा प्रयत्न करायचे. जर युरोप मध्ये गेले त्यांच्यासारखं बोलायचे, त्यांच्यासारखे दाखले द्यायचे. सगळ्यांना वाटत होतं की बाबाजी आमच्याकडे आले आमच्या भाषेत बोलावं. सगळ्यांना वाटायचं ना की बाबाजींनी आमच्या भाषेत बोलावं. विचार करा, कोणाकोणाला वाटलं की आम्ही बाबाजींच्या भाषेत बोलावं? वाटलं कोणाला की आम्ही सुद्धा बाबाजींच्या भाषेत बोलावं. बाबाजीची भाषा कोणती कोणती कैलाची बाबाजींची भाषा? रामनाजी, पंजाबी नाही, हिंदी नाही, इंग्लिश नाही, बस. बाबाजींना तेच तर पाहिजे होतं. आमच्यासाठी बाबाजी सगळ्या रंगात रंगायचे, सगळं काही आमच्यासाठी करायचे. भक्तांसाठी नाच म्हटल्यावर नाचायचे. पण आम्ही बाबांजींचं काय खरं केलं का? जोपर्यंत आम्ही प्रेमाची भाषा बोलत नाही ना, सगळ्यांबरोबर प्रेमाने राहत नाही ना, आम्ही भक्तीला सुरुवातच करू शकत नाही. अंग संग जो असे आपुल्या सदैव याचे ध्यान करा. अवतार म्हणे की संत जनांनो संतांचा सन्मान करा. बाबा अवतार श्रीजीने सांग की आम्हाला संतांचा आपापसात आमचा एकामेकांचा सन्मान करायचा आहे. ज्यावेळी आम्ही पहिले आमच्याशी प्रेम करू ना, मग जगावर प्रेम करू. मग आमचं हे प्रेम पाहून ना जगच आमच्याकडे येईल. सत्संगाची ही प्रेमाची भाषा आहे. हे प्रेम आम्हाला पहिलं शिकायचं आहे. फक्त आम्ही बोलायला म्हणतो की प्रेमाने बोलूया, प्रेमाने बोलूया, पण कसं बोलूया? हे प्रेम आमच्या आतून आणि बाहेरून यायला पाहिजे. सत्संग गुरु सिख होने का दावा करता हूं मी तर स्वतःला गुरु सिख मानतोय, पर मैं तेरी नहीं तू मेरी मानता है. मनामध्ये भाव कोणता आहे की मी तुझं नाही ऐकलं पाहिजे. ये समझ के जो समझाता उसको वो उपकारी केला आहे. जो गुरुची भाषा समजून इतरांना समजवतो ना, तोच खरा उपकारी. केवल बातों से ही कोई भक्त नहीं बन जाता है, भाव समर्पण का जो रखता भक्त वही बन पाता है. बातों के संग कर्म जो करता उस जन की क्या बात है, कहे हर देव बरसते उस पे रहमत की बरसात है. आम्हाला पण वाटतं की आमच्यावर सद्गुरूची कृपा व्हावी, रहमत बरसावी, परंतु कधी? ज्या वेळेस आम्ही आमचं आत्ममंथन करू. दासी ते बसलाय, आज थोडं तुम्हाला गुपित सांगन की आत्ममंथनाचं गुपित काय. लक्षात घ्या, हे आत्ममंथनाचं गुपित असं आहे की कोणती गोष्ट आमची पूर्ण होत नाही ना, ज्यावेळेस पूर्ण होत नाही ना आमची गोष्ट, आम्ही सद्गुरूकडे धावा करतो. हा आत्ममंथन विषय यासाठीच दिलेला आहे की काय काय गोष्टी माझ्या पूर्व झाल्या नाही की मी म्हणतो देवा असं कसं झालं, देवा हे असं व्हायला पाहिजे होतं, ते कसं व्हायला पाहिजे होतं. अरे तू आतून कसला विचार करतोयस? तू आतून समर्पित भाव आहे का तुझ्या या सद्गुरू बद्दल? मग हा आत्ममंथन आम्हाला करायचंय. सत्संगाची समागम तर झाला, पूर्ण समागम पूर्ण झाला. आत्ममंथन विषय आम्हाला भेटला. आम्ही पूर्ण तो आत्मसातही केलाय. आम्ही इथे उभं राहून सगळ्यांना सांगितलंही आत्ममंथन करायचं. बाबाजींना प्रश्न विचारला, बाबाजी आता समागम पूर्ण झाला, आता काय करायचं? बाबाजी म्हणले आता पाठपुरावा करायचा. आता काय करायचं? पाठपुरावा. की जे आपण इतरांना सांगितले ना त्या सगळ्या गोष्टी आपण पहिले आत्मसात करायच्या, मग इतरांना सांगायच्या. आत्ममंथन विषय भेटलाय म्हणून आम्ही लगेच सोडून नाही द्यायचा. जसं सुकून सोडून दिलं, विस्तारही सोडून दिला, आणि आता आत्ममंथनही सोडून द्यायच्या मार्गावर नाही जायचं. सत्संगाची या सुकूनला विस्ताराकडे येऊन आत्ममंथन करायचं आम्हाला. सुकूनला पहिला सुकून घ्यायचं मनामध्ये आमच्या. जैसी भी हो परिस्थिती रहे एक जैसी मनस्थिती. बाबाजी
तुम्ही द्याल त्याच्यात आम्ही खुश आहे माताजी, तुम्ही जसं ठेवशाल त्याच्यात आम्ही खुश आहे. तो सुकून आहे. मग ज्यावेळेस असा सुकून येईल ना, त्यावेळेस आमच्या मनामध्ये विस्तार होईल. मग आमच्या या इच्छा सगळ्या मरून जातील. बाबा अवतार शेठजी म्हणायचे ना, इच्छा गेली, चिंता गेली, मन झाले बेपरवाह, आणि ज्यास काहीच इच्छा नाही तोच खरा शहंशाह. हो की नाही? ज्यावेळेस आमच्या इच्छा संपून जातील त्याच वेळेस आम्ही विस्ताराकडे जाऊ. आणि ज्या वेळेस आम्ही विस्ताराकडे जाऊ ना, त्यावेळेस सत्संगाचे आम्ही खरोखर मनाने खंबीर होऊन जाऊ. मग आम्हाला कुणाकडेच काहीच मागायची गरज पडणार नाही. कुणाकडे काहीच नाही. माझा सद्गुरू आणि मीच फक्त. माझं त्यांचं देव घेणं चालू राहील. आता माझे सत्संगाचे हाच आवाज संतांनी दिलेला आहे. हाच प्रभाव आपल्या संत महात्म्यांमध्ये माताची पाहू इच्छित आहे सत्संग. तर या सत्संगात 9च्या पुढे काटा ढळलेला आहे. माताजी तुम्ही कृपा करा की आत्ममंथन आमचं सुद्धा आम्ही स्वतःहून आत्ममंथन करू द्या. की सत्संगाची या गोष्टी आपल्याला सोडायच्या नाहीयेत. ऐकून कानी पाहून नयने त्या उपरी विश्वास करा. कथना ऐसे कर्म करून जीवन आपले स्थिर करा. आपल्याला स्थिरत्व प्राप्त करायचं. तर स्थिरत्व फक्त एकाच वेळी प्राप्त होईल, ज्यावेळेस आम्ही सद्गुरूच्या चरणाने दृढ भावनेने सत्संगाची एक सहज भावनेने आणि एक मताने सत्संगाची ज्यावेळी आम्ही सगळ्या जणांवर दृढ राहू त्याच वेळी सहज आमच्या जीवनात येईल. आणि माताजी अशीच तुम्ही आमच्यावर सदैव कृपा राहू द्या. प्रेमाने बोलूया.